सगळ्या पिकापेक्षा मला कमी खर्चाचं आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणारं झाड म्हणून मला काजू आवडते. 2 वर्षी कलमाला अजिबात फळ घेतलं नाही. तिसऱ्या वर्षी मी थोडं थोडं फळ घेतलं आणि त्याच्यानंतर चौथ्या वर्षीपासून रेग्युलरमध्ये फ्रूट चालू झाल्यानंतर मग चांगल्या पद्धतीचं फळधारणा झाली आणि मला पहिल्या वर्षी की मला एक 300 किलो काजू बी मिळाला. पूर्ण फळ पक्व झाल्यानंतर खाली पडू देतो आणि नंतर सगळे गोळा करून त्याचं बी काढून बी वेगळं आणि बोंड वेगळं करून मी सुरुवातीला काही वर्षे बी 3-4 वर्षे काजूच्या बोंडाची पण विक्री केली. एक पिढीने जरी लागवड केली तर 2-3 पिढ्यापर्यंत चालणारे ही पीक आहेत, पेन्शन पीक आहेत हे सगळे. पाणी व्यवस्थापन बी त्याचं ड्रीप 10 दिवसातनं 2 तास जरी ड्रीप सोडली तरी त्याला चालतं आणि काजूला सगळ्या पिकापेक्षा कमी पाण्यावर येणारं हे पीक आहे. 2-2.5 क्विंटल टनापर्यंत 2-2.5 टन माल मला ह्या वर्षी अपेक्षित आहे. काजू एक असं आहे की कल्पवृक्ष आहे, त्याचं काहीच वेस्टेज जात नाही. काजूच्या बोंडापासून फेणी होते, काजूच्या बियापासून आपल्याला काजूगर भेटतो आणि काजूच्या वरच्या टर्पलपासून आपल्याला मतदानात जी शाई वापरली जाते ती तेल शाई ह्याची तयार केली जाते. आज मी माझ्या शेतीवरती जे नवीन प्रयोगामध्ये काजू लागवड करायचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी मी उन्हामध्ये पहिल्यांदा मे महिन्यामध्ये सर्व खड्डे पाडून घेऊन उन्हामध्ये तापू दिले खड्डे 2 महिने आणि नंतर मी त्यामध्ये देशी गाईचं शेणखत कुजलेलं BSC पावडर खाली टाकून खड्डे बुजवून घेतले आणि नंतर मी जून जुलैमध्ये वेंगुर्ला येथे जाऊन काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला इथून मी काजू कलमाची निवड करून तिथून मी 140 कलमं मी बुकिंग केली तिथं आणि ती कलमं आणून आपल्या इथं घरी आणून ठेवली. एक 15 दिवस कलमं मी आपली ठेवली आपल्या वातावरणासाठी सूट व्हासाठी आणि नंतर मी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यामध्ये जी खून केलेली होती आपण खड्डे बुजवून घेऊन 20 बाय 20 वर जी खड्डे अंतर ठेवलं होतं तर त्यामध्ये मी एक कलम ड्रीप हातरून घेऊन ती कलम माझी लागवड केली आणि लागवड केल्यानंतर दर 8-10 दिवसांनी पावसाचं वातावरण असल्या कारणानं थोडं पांढरीमुळी वाढ व्हासाठी त्याला ड्रिंचिंग करत होतो की त्यामध्ये मी जर्मिनेटरचा वापर केला. बावस्कर टेक्नॉलॉजी जर्मिनेटर वापरलं त्यासाठी आणि त्याची पांढरीमुळीची वाढ चांगली होऊन कलमाला नवीन पालवी सुरू झाल्यानंतर 140 कलमामध्ये त्यामध्ये माझी 30 कलमाची मर झाली. ती मर झाल्यानंतर मी नंतर निर्णय घेतला की गेलेली तेवढी कलमं परत लावून घ्यावी. मग त्यासाठी माझं 1 वर्ष गेलं पुढं पुन्हा आणि नंतर त्या पहिली सुरुवातीला जी लागण केलेल्या कलमांची वाढ व्यवस्थित झाल्यानंतर मला एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपल्या सोलापूर जिल्ह्यातसुद्धा काजू ही लागवड होऊ शकते आणि 1 वर्षानंतर झाडाची 2.5-3 फुटापर्यंत वाढ झाली. वाढ झाल्यानंतर त्या कलमाला मोहर निघायला सुरू झाला. मी त्या वर्षीचा मोहर पूर्ण काढून टाकला. 2 वर्षी कलमाला अजिबात फळ घेतलं नाही. तिसऱ्या वर्षी मी थोडं थोडं फळ घेतलं आणि त्याच्यानंतर चौथ्या वर्षीपासून रेग्युलरमध्ये फ्रूट चालू झाल्यानंतर मग चांगल्या पद्धतीचं फळधारणा झाली आणि मला पहिल्या वर्षी की मला एक 300 किलो काजू बी मिळाला. 10 कलमामध्ये 30 कलमं तर माझी गेली होती त्यातली. त्याच्या माल निघाल्यानंतर मी त्याची व्यवस्था चांगली करत मी नंतर ती कलमं आणून दुसऱ्या वर्षी लागवड केली आणि मला 140 कलमापासून परत 700 किलोपर्यंत माल मिळाला. आता मला वरचीवर वाढत गेला आणि आता चालू वर्षापासून ह्या वर्षी पण मला भरपूर माल आहे झाडाशीला. एक मला वाटतं 2200-2300 किलो म्हणजे 2-2.5 क्विंटल टनापर्यंत 2-2.5 टन माल मला ह्या वर्षी अपेक्षित आहे आणि त्याच्या पद्धतीनं मी त्याचं पूर्ण फळ पक्व झाल्यानंतर खाली पडू देतो आणि नंतर सगळे गोळा करून त्याचं बी काढून बी वेगळं आणि बोंड वेगळं करून मी सुरुवातीला काही वर्षे बी 3-4 वर्षे काजूच्या बोंडाची पण विक्री केली की ती बोंड आपल्या सरबतासाठी जात होती. आपल्या मोहोळमध्ये सोलापूरमध्ये जे काय सरबताची गाड्या आहेत त्या गाड्यावाल्याशींना मी ती बोंड द्यायचो. सरबत कसं बनवायचं ते पण त्यांना दाखवलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. तर आपल्या काजू एक असं आहे की कल्पवृक्ष आहे, त्याचं काहीच वेस्टेज जात नाही. काजूच्या बोंडापासून फेणी होते, काजूच्या बियापासून आपल्याला काजूगर भेटतो आणि काजूच्या वरच्या टर्पलपासून आपल्याला मतदानात जी शाई वापरली जाते ती तेल शाई ह्याची तयार केली जाते. तर ह्याचा एक कल्पवृक्ष म्हणून आपल्या नारळासारखंच आहे, काहीच वेस्टेज जात नाही आणि प्रत्येक पार्टपासून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळते त्याचं.
तर काजू लागवड करायला आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक झाडापासून मला 30-35 किलो काजूगर भेटतो आहे. आज त्या झाडाला 200 किलो 150 किलो 100 किलो अशा पद्धतीचं बियाज मिळाल्या तर मला 20-25 किलो खर्च किती येतो एकंदरीत? आणि टोटलमध्ये त्यामध्ये मी रोगराई आणि कीटकनाशक ही स्वतः सगळं मी घरी बनवतो आणि त्यामध्ये जीवामृत आहे झाडाला वापरतो. पुन्हा देशी गाईचं चांगलं कुजलेलं शेणखत आणि पाणी व्यवस्थापन बी त्याचं ड्रीप 10 दिवसातनं 2 तास जरी ड्रीप सोडली तरी त्याला चालतं आणि काजूला सगळ्या पिकापेक्षा कमी पाण्यावर येणारं हे पीक आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरण्यासारखं पण आहे. तर त्यामध्ये मी फवारणीच्या माध्यमात ह्याला आपलं आग्नेयास्त्र आणि ब्रह्मास्त्र ह्याचाच वापर जास्त प्रमाणात आणि नीम-अर्क ह्याला मी जास्त महागडी औषधं पण काही वापरत नाही. त्यामुळं आणि सगळ्या पिकापेक्षा मला कमी खर्चाचं आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणारं झाड म्हणून मला काजू आवडते आणि त्यासाठी मी एकूण खर्च त्याचा एकरामध्ये जो खर्च येतो आहे त्याला एक 10,000 रुपये खर्च फवारणीचा आहे. 10,000पेक्षा कमी म्हणलं तरी चालेल. पण अशा पद्धतीची जी वृक्ष आहेत ही बहुवार्षिक आहेत आणि एक पिढीने जरी लागवड केली तर 2-3 पिढ्यापर्यंत चालणारे ही पिकं आहेत. पेन्शन पिकं आहेत हे सगळे आंबा, काजू, चिक्कू, नारळ. तर ह्या पिकांची आपल्या सोलापूर जिल्ह्यात योग्य निचऱ्याची जमीन असेल तर ही पिकं निवडायला काय हरकत नाही. आणि आर्थिक उत्पन्नाचा जर विचार केला तर काजूचा आज जो रेट आहे तो त्याच्या क्वालिटीनुसार ठरला जातो. त्याच्यात 3 क्वालिटी 3 रेट होते. तुकडा जो झालेला घर आहे तो 500-600 रुपये किलोपर्यंत जातो आणि अख्खा म्हणजे मीडियम 2 पाकळी जो आहे तो 700-800 रुपयेपर्यंत जातो आणि 1 नंबर डॉलरमध्ये जो अख्खा काजू आहे तो 900 रुपयेपर्यंत किलो जातो. तर ह्याच्या बाबतीतनं जर विचार केला तर कमी खर्चात कमी पाण्यावर आणि चांगलं पैसा मिळवून देणारं हे एक पीक म्हणून ह्याची निवड करायला अडचण